हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझे चेटोरी नंदबाबे रेसिपीजमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत मस्तपैकी महाशिवरात्री स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजेच उपवासाची रेसिपी. जर तुम्ही पण उपवासाला तेच खाऊन कंटाळला असाल ना, तर ही रेसिपी ट्राय करा. खूपच टेस्टी लागते. जे त्यांना गोड आवडत असेल ना तुमच्या घरात, तर त्यांना तर बापरे बाप खूप जास्त आवडेल. आणि ज्याला आवडत नसेल तो सुद्धा आवडून खाईल. जास्त जास्त काही खर्च लागत नाही, जास्त वेळ पण लागत नाही, फक्त 10 मिनिटात बनते. साकरूची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. साकरूची खीर. त्यासाठी जे साकरू आहे ना ते घेतले मी, म्हणजे स्वीट बटाटो ते घेतले व त्याचे साल काढून घ्यायचे. मी याच्यासाठी ना 3च साकरू घेतले आहेत व त्याचे साल काढून घेणार आहे तिघांचे पण. त्याच्यानंतर त्याला एका पाण्याने स्वच्छ असं वॉश करणार आहे. वॉश करून झाले होते. त्याच्यानंतर ही जी किसणी असते ना ती घेतली आहे मी, व त्याच्यातले ना एकदम बारीकवाले छेद असतात ना, त्याच्याने त्याला असं किसून घेणार आहे. जर जास्त जण असतील ना तर जास्त साखर घ्यायचे. किसून झालं आहे बघू शकता. तर त्याला ना 3-4 पाण्याने स्वच्छ असं वॉश करायचं. बघू शकता किती छान असं गोरे गोरे झालेत. त्याच्यानंतर आहे ना मी किसलेला जो आपल्याला खोबरं असतं ना ते घेतलं आहे, आणि जे पण ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्यायचे. त्याच्यानंतर मी कढई ठेवली गॅसवर, गॅस ऑन करून त्याच्यात 2 चम्मच तूप टाकलं आहे. त्याच्यानंतर जे पण ड्रायफ्रूट्स होते ना ते टाकले कट करून बारीक असे. त्याला 10-20 सेकंदासाठी फक्त परतवून घ्यायचं. जसं करपवेल असं नाही करायचं. त्याच्यानंतर जे किसलेलं आपलं साखर आहे ना ते टाकलं आहे, व त्याला छान असा लाल कलर येईल ना तोवर त्याला फ्राय करायचं तेलामध्ये. छान असतं मस्त असं कलर चेंज झालेला आहे. तर माझं ना हे जे साखरूचं किस होतं ना 1 वाटी आलेलं होतं. मी त्याच्यात ना एकूण थोडं कमी वाटी साखर घेतली आहे आणि 3 वाटी दूध घेतलं आहे. 3 वाटी दूध म्हणजेच ना माझ्याकडे फक्त 2 वाटी दूध अवेलेबल होतं. मी त्याच्यात 1 वाटी पाणी घातलं आहे. ज्याच्याकडे दूध नसेल ना 1 वाटी दूध टाका, 2 वाटी पाणी घातलं तरी चालेल, काही अडचण नाही. त्याच्यानंतर त्यात ना जे किसून आपण खोबरं होतं ना ते टाकलं आहे मी, व त्याला छान असं उकळी येऊ देईल. त्याच्यानंतर त्यात ना इलायची पावडर टाकली थोडी अशी. आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकूया आता आपण. खीर तर रेडी आहे, कारण जास्त असं कोरडी नाही होऊ द्यायची. मला थोडी पातळ म्हणजे नाही का हवीच होती. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. खीर तर रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. मी तुमच्यासोबत अशाच एकदम इझी रेसिपी शेअर करत राहीन. फक्त असा सपोर्ट हमेशा राहू द्या. तुमच्यासोबत ना मस्त मस्त रेसिपी शेअर हमेशा करत राहीन. चला भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. टाटा बाय बाय.